ಬರೀಲಿ ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಹೂ ಆರ್ ದಿ ಫೇಸ್ ಆಫ್ ದಿ ಕಮ್ಯುನಿಟಿ? Politicians are not the face of the community. It is ulemas are the face of the community. लीडरशिप में नई कैबिनेट बनी है और उसमें वाहिद मुस्लिम चेहरा यूटी कादर साहब हैं। यूटी कादर साहब को एक बड़ी जिम्मेदारी, जैसा कि आपने बताया, हेल्थ की दी गई है। तो क्या फरमा रहे हैं? आज बस आप आए, आपसे मुलाकात की आपने। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अभी जो सीएम की तब्दीली हुई और नई कैबिनेट तश्कील पाई, उसमें पहले मरहले में हमारे यूटी खादर साहब को हेल्थ की मिनिस्ट्री देकर ये यहाँ खिदमत करने का बेहतरीन मौका दिया गया है। चूंकि हमने देखा है कि यहाँ किदवाई हॉस्पिटल है और इधर बोरिंग हॉस्पिटल है और विक्टोरिया हॉस्पिटल है, तो इस जैसे जो हॉस्पिटल्स हैं यहाँ पेशेंट्स जाके परेशान रहते हैं कि हमारे लिए एक मौका मिल जाए, एक बेड मिल जाए जिससे हमारी सेहत हो जाए। बहुत सारे ऑक्सीजन के केसेस को हम खुद रेफर करके भेजते हैं ताकि लोगों की खिदमत हो सके। तो अब हमारे मिनिस्टर यूटी खादर साहब चूंकि अच्छी जहनियत भी रखते हैं और अच्छी सोच भी रखते हैं, लोगों की खिदमत करने का भी जज्बा आपके अंदर फूट के भरा हुआ है और अच्छे मुसलमान भी हैं, तो इस वजह से हम उम्मीद करते हैं कि आने वाले दिनों में इस शोबे के अंदर जो भी खराबियां हैं उसको दूर करेंगे और इस्लाहात भी लेकर आएंगे, और साथ ही साथ डॉक्टर्स के अंदर जो कमी बेशियां हो रही हैं उसको भी दूर करने की कोशिश करेंगे। इंदिरा गांधी हॉस्पिटल में अभी आपका दौरा हुआ और उसकी रिपोर्ट भी आई, तो वहाँ जो हालात पेश आए वो भी हमारे सामने है। तो ये वक्तिया ना हो बल्कि ये मुस्तकिल तौर पर खिदमत अंजाम दें, और यहाँ बीमार आने वाला ये नहीं देखते कि ये मुसलमान है, ये हिंदू है, ये है। जैसे ही खून नीचे रसने लगता है तो सबका भी खून लाल ही होता है। तो इस वजह से यहाँ इस शोबे में खिदमत करने की बड़ी ज़रूरत होती है। एक इंसानियत के नाते बेहतर से बेहतर खिदमत अंजाम दी जा सकती है। आज के दौर में बच्चों की बीमारियां भी बहुत ज़्यादा बढ़ती चली जा रही हैं, उनके लिए भी हॉस्पिटल्स, खुसूसी हॉस्पिटल्स की ज़रूरत है, और औरतों के मसाइल के लिए भी खुसूसी हॉस्पिटल्स की ज़रूरत है। और ऐसे ही कैंसर के मरीज हद से ज़्यादा बढ़ रहे हैं, वल्लाहु आलम क्या पता नहीं है। और जब कैंसर के मरीजों को हम देखते हैं तो उनके दर्द की वजह से हमारा दर्द भी बढ़ जाता है और हमारा दिल भी रोने लगता है और आंखों से आंसू बेसाख्ता निकल आते हैं। तो इस वजह से चूंकि इस वक्त हमारे सामने यूटी खादर साहब हैं और अल्लाह ने एक बहुत ही बेहतरीन शोबा आपके लिए अता फरमाया है, और खिदमत खल्क के लिहाज से ये शोबा बहुत ही शानदार भी है, जानदार भी है। हम उम्मीद करते हैं कि अल्लाह ने जो जिम्मेदारी आपको दी है बहुस्न खूबी इसको अंजाम देंगे, और इसमें जितनी भी कमियां हैं उसको दूर करके इंसानियत की खिदमत के लिए बेहतर से बेहतर खिदमत अंजाम देंगे। पिछली मियाद में सिद्दीक़ साहब की मियाद में आप स्पीकर रहे, और जैसा कि स्पीकर के तौर पर भी आपने अपनी जिम्मेदारी बखूबी अदा की। जैसा कि पूरे कर्नाटक के वासी इस बात से अच्छी तरह वाकिफ हैं, और साथ में नेशनल मीडिया भी, इंटरनेशनल मीडिया ने भी इस बात को कवर किया कि जो हाउस चलाना पड़ता है वो बहुत सलीके के साथ चलाना पड़ता है और सब्र की बहुत ज्यादा जरूरत पड़ती है। और इन दोनों चीजों को हमने आप में पाया कि हाउस चलाने में सब्र से भी काम लिया, और जहां जिनको कंट्रोल करना था उनको कंट्रोल भी किया, जिसे सलीका भी कहते हैं, तरतीब भी कहते हैं, और नज्म व नस्ब भी कहते हैं। इन सारी चीजों का लिहाज रखकर हाउस को चलाने की पूरी कोशिश की। जो भी मियाद आपके लिए अल्लाह ने मौका दिया, उस मियाद में जितने भी सेशंस मुनक़िद हुए उसको बहुत बेहतर तरीके से आपने चलाया, और तमाम पार्टियों को उनका जो हक मिलना चाहिए वो पूरा हक अदा करने की कोशिश की है। हाँ, ये अलग बात है, बाज़ लोग उसे कबूल करते हैं और बाज़ लोग कबूल नहीं करते, और जिनके हक में फैसला हो जाए वो बहुत खुश हो जाते हैं, और जिनके हक में फैसला ना हो तो वो बहुत नाराज हो जाते हैं, वो अलग सी बात है। लेकिन एज ए स्पीकर बहुत कामयाब स्पीकर रहे, और उम्मीद करते हैं कि अब एज ए मिनिस्टर भी इंशाल्लाह कामयाब मिनिस्टर रहेंगे। ಜಾಮಿಯಾ ಮಸ್ಜಿದ್ ಇಲ್ಲಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರ ಸ್ಥಾನ ಇದೆ. ಇದು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದ ಮುಸಲ್ಮಾನರ ಸ್ವಾಭಿಮಾನದ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆ. ಇಟ್ ಇಸ್ ಅನ್ ಪ್ರೈಡ್ ಆಫ್ ಎಂಟೈರ್ ಮುಸ್ಲಿಂ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಆಫ್ ದಿ ಕರ್ನಾಟಕ. ಅದಕ್ಕೆ ಅದು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟ, ಇಟ್ ಇಸ್ ಲಾಂಗ್ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಅದರಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬಹುಶಃ ಬಹುಮಾನ ಅಂತ ನಮ್ಮ ಇಮ್ರಾನ್ ಮಕ್ಸೂದ್ ಉಲೇಮಾರ್ ಅವರು ಬಹುಶಃ ಇವತ್ತು ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಇದನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಮುಂದೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥದ್ದು.
ಸಾಮಾಜಿಕವಾದ ನೆಲೆಗಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಉಲೇಮಾಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಯುವಕರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಹಾಕಿಕೊಂಡು ಅವರನ್ನು ಅತ್ಯುತ್ತಮ ಸತ್ವಾಗಿ ರೂಪಿಸುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ಸಮಾಜ ಮತ್ತು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ನಡುವೆ ಒಂದು ಕೊಂಡಿಯಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ಒಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ದೊಡ್ಡ ನೇತೃತ್ವ ಕೊಡುವಂತಹ ಗೌರವ ಉಲೇಮಾಗಿದ್ದಾರೆ. ಬಹುಶಃ ಬಹಳಷ್ಟು ವರ್ಷಕ್ಕೆ ನನಗೆ ಅವರ ಪರಿಚಯ ಇದೆ, ಅವ್ರಿಗೂ ನನ್ನ ಪರಿಚಯ ಇದೆ. ನಾನು ಬಹುಶಃ ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಿಕೊಂಡ ತಕ್ಷಣ ನಾನು ಅವರಿಗೆ ದೂರನ್ಮುಖ ಕೂಡ ಮಾತಾಡಿದ್ದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವರ ಆ ಒಂದು ದುವಾ, ಎಲ್ಲ ಉಲೇಮಾಗಳ ದುವಾ ಮತ್ತು ಎಲ್ಲರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಾನು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಅಲ್ಟಿಮೇಟ್ಲಿ ಕಮ್ಯುನಿಟಿಯ ರಾಯಬರಿಗಳು ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಹೂ ಆರ್ ದಿ ಫೇಸ್ ಆಫ್ ದಿ ಕಮ್ಯುನಿಟಿ. Politicians are not the face of the community. It is ulemas are the face of the community. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ನಮ್ಮ ಕಮ್ಯುನಿಟಿಯನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡುವವರು ಅದು ಹಣದಿಂದ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯದಿಂದ ಮತ್ತು ಅಧಿಕಾರದಿಂದ ನಮ್ಮ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಒಂದು ಸಮಾಜವನ್ನು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಸಮಾಜವನ್ನು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಉಲೇಮಾಗಳ ಮಾರ್ಗದರ್ಶನ, ಅವರ ಹಿತವಚನ ಮತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತ ಎಲ್ಲ ಆ ಧರ್ಮದ ಸಂದೇಶ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಜನರಿಗೆ ಮುಟ್ಟಿಸಿ ಸಮಾಜತ್ತು ಸತ್ಯ, ಸಮಾಜತ್ತು ಕರುಣೆ, ಸಮಾಜ ಮೌಲ್ಯಗಳು ಇವತ್ತು ಉಳಿಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಮುಖ ಕಾರಣಕರ್ತರಾದ್ರೆ ಅದು ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ಧರ್ಮದ ಉಲೇಮಾಗಲು, ಇನ್ನಿತರ ಧಾರ್ಮಿಕ ಮುಖಂಡರು. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನನ್ಗೆ ಕೂಡ ಇವತ್ತು ಮೌಲ್ಯಗಳು ಮತ್ತು ನನಗೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ನ್ಯಾಯ ಪ್ರಕಾರ ಇರಬೇಕು, ಸತ್ಯದ ಪರವಾಗಿ ನಿಲ್ಬೇಕು ಅಂತ ನನ್ನ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ರೆ ಅದು ನನಗೆ ಮದ್ರಾಸ್ನಲ್ಲಿ ಕಲಿಸಿದಂತ ಉಲೇಮಾಗಲು ಮತ್ತು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕಲಿತ ಟೀಚರ್ಗೆ ಪ್ರಮುಖ ಕಾರಣ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ ನಮ್ಮ ತಂಡದ ಜೊತೆಯಲ್ಲಿ. ಸೊ ದೇ ಆರ್ ದಿ ಅಂಬಾಸಿಡರ್ ಆಫ್ ದ ಕಮ್ಯುನಿಟಿ. ಸೊ ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾವು ಕೂತ್ಕೊಂಡು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಅವರಿಂದ ನಾವು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಪಡೆದುಕೊಂಡು ಮುಂದೆ ಹೋಗುದು ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಯಾವಾಗಲೂ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಒಂದು ಧಾರ್ಮಿಕ ಗುರುಗಳು ಮತ್ತು ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಅದು ಒಂದು ವಾಹನದ ಎರಡು ಚಕ್ರಗಳು ಅಂತೇಳಿ. ಅದನ್ನ ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೇನೆ, ಧಾರ್ಮಿಕ ಮುಖನು ಮುಂದಿನ ಚಕ್ರ ಆದ್ರೆ ನಾವು ಹಿಂದಿನ ಚಕ್ರ. ಇದರಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ಟೈರ್ ಎಲ್ಲಿ ತಿರುಗ್ತದೆ ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ನಾವು ಸರಿ ದಾರಿಯನ್ನು ಮುಟ್ಟುವಂತ ಕೆಲಸ ಆಗ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಅವರ ನಮ್ಮ ಧರ್ಮದ ಎಲ್ಲಾ ಧರ್ಮದ ಮುಖಂಡ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೋಗುದು ನನ್ನ ಹಿಂದಿಂದಲೂ ಕೂಡ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿತ್ವ. ಅದನ್ನು ಬಹುಶಃ ಬಂದು ಮುಂದೆ ನಾವು ಯಾವ ಹೋಗ್ಬೇಕು ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಬಹುಶಃ ಮಾರ್ಗ ತಕ್ಕೊಂಡು ನಾನು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಅವ್ರು ದುವಾ ಕೂಡ ನಮ್ಗೆ ಅತಿ ಅಗತ್ಯ.